पुरात आमच्या बरावाईट वर्तनाचा जाब पुसायचा अधिकार कोणाचा आहे? अर्थात आमचा. झालं ते मामला साफ आहे. गणोजीराजे, शौक करायचा तर तो उजळ माथाने करायचा आणि केलेल्या शौकाबद्दल सजा घ्यायची. तर ती या इथे आमच्या अंतपुरात आमच्या जीवाच्या कलिजाकडे गृहिणी सचिवा सखी मितहा प्रिय शिष्या ललिते कलाविध. पुरे म्हटलं ना आता. शिर्के, थोडं काव्य पडत जा. थोडा काव्यात रस घ्यायला शिका. पण जास्त उपऱ्या उसापतीत दिल दिमाग गुंतून नाही पडायचं. माफ करा महाराज, आम्ही अडाणी माणसं, पण हे काव्य बिव्य काय आम्हाला कळत नाही. असं वतन मिळण्यासाठी खिंडीत गाठून स्वामींच्या गळ्याला टाच कशी लावावी हे मात्र आपल्याला बरोबर कळतं नाही. विपर्यास होतोय हा महाराज. आमच्या बोलण्याचा मतलब इतकाच होता की आम्ही बोलून सांगून शिपाईगणी तर देखील मोगलांच्या फौजेवर जातीनं तुटून पडल्याची खबर आजवर काणी नाही आली आमच्याकडे. हा अन्याय आहे महाराज. मोगलांच्या फौजा सरहद्दीवर आम्हीच रोखून धरलाय दादवर. हा शिर्केसुद्धा आमची नजर खारीसारख्या सह्याद्रीच्या कडेकपाला फरारा फिरते आहे. मोगलांना रोखून धरणारे जवान वेगळेच आहेत. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय मात्र मोंगल आणि मराठा या दोन डगीवर हात ठेवून चिंता वाढताय फक्त आपल्या वतनाची. झूट, बिलकुल झूट. पण आम्ही म्हणतो आहोत. आमच्या नाटकशाळांची मोजदाद ठेवणाऱ्या शिर्गांचं इमान आणि त्यांच्या समशेरची मर्दुमकी याची झलक तर देखा. बोला गणेशजी, आपले चुलत बंधू कान्होजीराजे शिर्के कोणत्या इमानापायी मोगलांना जाऊन मिळाले होते? हजार त्यांना जाऊन पुष्ण रास्त होईल महाराज. कन्होजी शिर्के म्हणजे कोण? गणोजी शिर्के तर नव्हे. चलो रास्त आहे मान लिया. मग या घडीला मुद्दाम वाकडी वाढ करून पांघाळ्यावर येणं कशा पाहिजे? ते ते आम्ही सांगतो. दादा आले होते बारशाचा अवतरण देण्यासाठी. दादांना मुलगा झाला त्याची खबर आपणास मिळाली त्या समयी आपण सबंध गडावर साखर वाटली. परंतु राणी सरकार, त्याच वक्ताला आपल्या आनंदाचा विरस न करता आम्ही एक अंदाज वर्तवला होता. काय? येत्या 8 दिवसात गणोजीराजे शिर्के आम्ही असू तिथं आमच्या भेटीला आल्याविना राहणार नाही. उगाच वाकड्यात शिरायचं. त्यात गैर काय घडलं मग? राणीसाहेब, बारशाचा अवतार निमित्त मात्र. गणोजी राजे आले आहेत ते कधी काळी आमच्या आबासाहेबांनी दिलेला शब्द धरू वतनाची मागणी करण्यासाठी. दादा बोला बोला गणोजी राजे बोला. होय ताई साहेब. थोरल्या महाराजांनी आमच्या वडिलांना सोयरिकीच्या वेळी शब्द दिला होता की वतन तो देणे आहेच, पण मुलास मुलगा होईल तेव्हा त्याचा विचार. नाही असा शब्द आबासाहेबांनी दिला होता. मुत्सद्दी गेले आपापसातील तंटे बखडे मिटवण्यासाठी. कारण त्यांना आशा होती की वतनासाठी पिलाजीराजे शिर्के जरी तडफडत असले तरी कालांतराने त्यांचे हे सुपुत्र तरी स्वराज्याचं रूप ओळखतील आणि समजून उमजून आमच्या मस्तकीत सामील होतील. याचा अर्थ थोरल्या महाराजांनी जो शब्द दिला होता तो लवाडीचा होता. ठीक, आम्हीच मूर्ख. आम्हाला दखल सुचायला हवी होती. अखेर चंद्रराव मोऱ्यांचा ज्याला विश्वास. शब्द तोलून वापरा. हा महाराजांचा अपमान आहे दादा. राणीसाहेब, आपण वृथाक्षेप करून घेऊ नका. गेल्या 2 वर्षाच्या अनुभवानं विवेशाने शब्दच काय पण साक्षात विष देखील पचवायला शिकलं.
गणेशराजे, जर समजुतीने घ्या. तुमच्या वडिलांनी केलेली मागणी आणि आमच्या आबासाहेबांनी दिलेला शब्द दोन्हीही इतिहास जमा झालेत. हा 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 हा. घटकाभर कोण बरोबर कोण चूक हा सिलसिला आपण बाजूला ठेवूया. क्षणभर स्वतःला आमच्या जागी कल्पून जरा विचार करा. आपल्यासारख्या प्रत्येक सेनानीने जर वतनाबाई या हिंदवी राज्याचे लचकेच तोडायचं ठरवले तर या चिमुकल्या हिंदवी राज्याची काय गत होईल? महाराज, स्वराज्य विराज्य नंतर आधी वतनाचा. काय चाललंय हे दादा? जाऊन आपला कुळधर्म स्मरा आणि आम्ही एकच कुळधर्म जाणतो, ज्याची खावी भाकरी त्याच्या इमानीद्वारे करावी चाकरी. आमच्या पिढीचा हक्काची भाकरी. आमचं वतन आम्हाला देणार आहात की नाही? नाही नाही कदापि नाही. पण तरी तू तरी तुम्ही वतन म्हणजे छत्रपतींची खाजगी दौलत नव्हे दादा. पण ताई, थोरल्या महाराजांचा तसा शब्द गेलाय. तसा शब्द तर अफजल वधापूर्वी विजापूरकर आदिलशहाला आणि आग्र्याला कैदेत पडण्यापूर्वी मिर्झा राजे जयसिंगला नाही दिला. हा हा बेशक. ताई, तुम्हाला ठाऊक नाही, मोगल सुभेदारांनी आम्हाला फार मोठ्या मुलखाची वतनदारी देऊ केली असतानाही आम्ही इथे त्याच लोभापायी आपण हाती संशय धरली असली तर बादशाचा अवतरण देखील जाऊन द्यायचा होता मोगल सुभेदारांनाच. इकडे पन्हाळ्यावर वाकडी वाट कशा काय केली? फेर विचार करा राणी साहेब, फेर विचार करा. आम्ही स्वाभिमानावरून सांगतो गणेशराजे, आमच्या राणीसाहेब फक्त एकदाच विचार करतात. असं ठीक ठीक. तर मग महाराज, आम्हालाही आमच्या निष्ठेचा फेरविचार करावाच लागेल. राणीसाहेब, तुमची मर्यादा संपली. गणेशराजे, आता आमचीच जबान आहे का? आज आम्ही तुम्हाला समजुतीने विनोद सांगितलं की वतनाचा लोभ तुम्ही ठेवू नये, निदान तुम्ही तरी त्यासाठी हट्ट करू नये. छत्रपतींची तशी आजवरची रीत नाही आणि यापुढे असा घातकी रिवाज आम्हाला ऋण करावायचा नाही. प्रत्येक वेळी आपण आमचा शब्द मधुरने फेटाळला तरी देखील आपल्या उद्दाम जबानीचा आम्ही राग ठरला नाही. पण राजनिष्ठेचा फेर विचार करावा अशी भाषा आपण काढली तेव्हा सर्व विचार संपला. अरे 2 दिवसाचा बदल त्याचा भरोसा तुम्हाला जास्त वाढत असेल तर खुशाल कान्होजी राजाप्रमाणे तुम्ही देखील मोगलांच्या गोटात जाऊ शकता. आम्हाला तुमची कमाल आहे, तुमचा हिसाब तर काय? तुमच्या सकट समस्त मोगलांना दत्त करण्याची हिंमत आमच्या या अंगणात भरली आहे. महाराज, छत्रपती आम्हा सेवकांच्या खांद्यावर उभे आहेत, हे विसरू नका. हा शिरके चुकता आहात. छत्रपती स्वतःच्या पायावर उभे होते आणि आजही आहे. स्वतःच्या पायावर उभे राहणारे छत्रपती एकच, दादा पण ते होऊन गेले. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्या छत्रपतींना पण वेर खानाचा बांगुळगडा हाती धरावा लागला नाही महाराज. खबरदार शिर्के, हा छत्रपतींचा अपमान आहे. हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. दादा आधी माफी मागा. पण ताई, आमच्या बोलण्याचा मतलब दादा इतकाच होता. आधी माफी मागा. छे, सरदार शिर्क्यांना शासन करण्याचा प्रसंग निदान या घडीला तरी शिर्के कुलात जन्म घेतलेल्या आणि थोरल्या महाराजांची सून झालेल्या या महाराणीवर आणू नका. ताई! दादा आधी माफी मागा. ठीक ठीक, आम्ही माफी मागतो. आम्ही माफी मागतो छत्रपतींच्या गादीची. मुद्रा महाराज, मुद्रा ताई नाही, राणी सरकार. आम्ही थांबा दादा, जरा समजुतीनं घ्यावं. दादा दादा
येसू मी फार गैर तर बोललो नाही ना? मग आपल्या डोळ्याला हा बदल असं व्हायला नको होतं महाराज, असं घडायला नको होतं. खरं आहे, असं व्हायला नको होतं, असं घडायला नको होतं. राज्य राखायचं म्हणजे माणसं राजी राखावी लागतात, हळूहळू घडवावी लागतात, असं आबासाहेब म्हणत. त्यांच्या वृत्तीत आणि वाढीत फार मोठी किमया होती. येसू राज्य थोडा हाती घेतल्यापासून आम्हाला त्यांच्या थोरवीची याद येते. येसू आमच्या कारकिर्दीचा प्रारंभच मुळे माणसं दुखावण्यापासून आणि दुरावण्यापासून चालू. माणसं दुखावली असली तरी त्यात आपल्याकडून काही गैर घडलेलं नाही. गैर घडलं न घडलं तरी त्या अपयशाचे धनी आम्हीच चालू आहे. असं अपयश थोरल्या महाराजांनी आपल्या हयातीत काही कमी पाहिलं होतं का? त्यांच्या जीवावर कुदरलेलाच नव्हे तर उभ्या राज्याची बर्बादी करणारा एक एक प्रसंग आठवावा आणि विचार करावा. पुढचा एकुलता एक पोर घेऊन मानहानी सोसून जाणून बुजून पत्करलेली आनंदगिराची कळी हा काही लहान सहान का प्रसंग होता? केवढं धैर्य, केवढा विवेक, केवढी दूरदृष्टी. तो समोरचा पोर अजून ह्या गोष्टीतून घडत नाही, दुरुस्त कराव्यात. हवाला ठेवून पुढे चलावं. असे प्रसंग तर यापुढे घडीघडीला येणारच. आपण आता छत्रपती आहात, युवराज राहिला नाही. खरं बोललात. पण गणोजी राजे शिर्के आपले सख्खे बंधू. बस बस, हा विषय संपला. बालपणी ज्यांच्या संगे आम्ही एका थाळीत जेवत होतो ते आमचे दादा वतनापायी आमच्यावर रुष्ट झाले. हे आमचं दुःख. त्यांची समजूत घालण्याची जबाबदारी आमची. स्वारीने त्याचा विचारही करू नये.